स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। कोण आहेत हे माजी आमदार जाणून घेऊया थोडक्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये एक गुप्त बैठक घेतली होती। या गुप्त बैठकीनंतर आता मोठी बातमी समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यामध्ये माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांचा समावेश आहे। सोलापूरमधील या हालचालींमुळे भाजपचे ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। हे सर्व नेते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेसशी निगडीत होते। मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करून सोलापुरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे। अजित पवार गटासाठी मात्र ही घटना मोठा धक्का ठरू शकते। सोलापूर हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो, पण आता हे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजपची ताकद वाढणार आहे। बबनदादा शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते। ते माढ्याचे 6 वेळा आमदार राहिलेले आहेत। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांना अपक्ष उभं केलं होतं, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। सहकार व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचा सोलापूर जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे। राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार आहेत। ते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। मोहोळच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व आहे। तर मोहोळचेच माजी आमदार यशवंत माने हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। ते राजन पाटील यांचे समर्थक मानले जातात। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला। याशिवाय दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे। ते सध्या काँग्रेसमध्ये आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली होती। त्यानंतर ते भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले होते। या हालचालींमुळे सोलापूरमधील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे। याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पुढील काही दिवसात या प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा।